मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवछत्रपतींच्या निधनानंतर औरंगजेबाच्या 7 लाखाची फौज घेऊन स्वराज्य नेस्तनाबूत करण्यासाठी मराठी मुलकामध्ये उतरला. केवळ आपल्या बंडखोर पुत्राला म्हणजे शहाजाद अकबरला शिक्षा करणे आणि मराठी सत्तेस बुडवणे हे जरी प्रधान हेतू असले तरी आदिलशाही, कुतुबशाही ही सारी दक्षिणेतील राज्य आपल्या अंकित करणे हाही त्याचा एक प्रधान हेतूच होता. ते मोंगलांचे फार वर्षापासूनचे एक स्वप्न होते. औरंगजेबाच्या आपल्या सामर्थ्याच्या जोरावरती ते स्वप्न साकार करण्यास दक्षिणेत उतरला होता. त्याने अकबर व मराठी राज्य यांनाच बुडवण्याचा उद्योग हाती घेतला आणि आपले सारे प्रयत्न त्यावरती लक्ष केंद्रित केले. त्यासाठी त्याने मराठी राज्याला लागून असणाऱ्या आदिलशाही, सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज या सागरी सत्तांना आणि कर्नाटकातील नायकांना छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध चिथावणी देऊन उठाव करण्यासाठी फरमाने पाठवली. आदिलशाने त्यास दाद दिली नाही, पण सिद्दी यांना त्यांना दाद देऊन मराठी मुलकाला सागरी किनाऱ्यावरती हल्ले करण्यास प्रारंभ केला. पोर्तुगीजांनीही स्वार्थापोटी बादशाह सैनिकांचे सहकार्य केले आणि मराठी मुलकाला फार मोठा हादरा बसला. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.